पटापट आवरा लावणं पडे गुड्डीने मायली बी काय शे पाहुणा येत तर होती रस्ता माझ होती काय सांगता त्या कवई टपकती त्यांना भरोसाच नाही. गुड्डीने माहिती काय दिशी नाही राहिली कधी गई कांजो अय गुड्डीने माय कधी गई काय हो, काय आरोय मारायचं काय ना पारे आरोय माराय नु म्हणजे त्या पाहुणात येतील त्या काय म्हणतील याच ना का आवरातच नाही का म्हणजे हा तुम्ही सकाळी पारे आवरीत राहणार अजून तुम्हाला वही कशी नाही राहणं वय ना मग थांबतीन त्या दराचा बसतीन चहा पाणी होई मग आरामशी पोर पाहुणा कार्यक्रम चालू होई ना का लगेच सुटणं पाण्याशी बर तुनाशी डोकं लावण्याशी ना म्हणजे येडापणाशी तो मग आता मी काय म्हणस गुड्डीन तयारी होईल आणि का नाही गुड्डी तयारी करा ना तिना मेकअप रूम मा काय एकटीच तयारी करा नाही अहो जराशी शाणा ना आता ऐकत जावा तू बी जरासं तू जात नाही शाणा आहात गाई चांगला मेकअप बिकअप कर दे अहो आता ना पोरी काय की घेतीस का त्याचं तापट असते आणि कायशी आता तिने मैत्रिणी गेलची ती आता कोणी किटशी ती कायशी का अंजो बाई काही उमजत बी नाही ते आपुले ते काय फाउंडेशनचे म्हणे त्यानंतर ते इमल्शन चोपडांचे म्हणे मग आता कोणते टाल्कम पावडरशी अजून ती नवीन निघेल ते टाल्कम पावडर लावते वरून अजून ते मेकअप ते लाल लावते भूक येळशे तो काय पांचटपणाशी नुसता बर मग पटकशी आवरा लाव जरा असं ते येतच होती अजून आपगाई लागती त्या काय हो ना आता तुम्ही सांभाळ घ्या ना तुम्हाला मागे लागेल ना टाइमपास करा मग काय मजा नाही बाहेरला जाड जुडे तर ठेवस मी आईले भाई बाईने जात भो बया राज भो आईले आपण काय चावळवा आणि त्या काय चावतस पाहुणा बी लागते मधार जाजू ऐकून गाडी वणी कांजो त्याचनीच गाडीशी काय माहिती हा त्याचनीच गाडीशी बरं का वाटतं या पाहुणा या राम 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 बसा आपला नवर देऊन येऊ ना तू हिराय ना बुटा बिटा काढत तो त्या बुटास ना बी भूक ये रास नाडी सोड हाय कर ते कर या जाऊ बाबू बसा मग काय चालणार पाहुणा बाकी काय नाही व्यवस्थित चालणं अहो पाणी बी काय पडत नाही ना हो 2-4 दिवस होणार नंतर वीज नाही राह ना कस काय होईल शेतकरीनं वातावरण बया शेव पाहुणा काय करता येते आता वातावरण साथ दिदी नी मग काय त्यांना पुढे काय दखावशे बरं आपलं मग काय चालणार जाय बाबू तुम्हाला काय नाही व्यवस्थित बर का हाव मग आपली शेती बिती कस काय जोरात चालશે ना मग जोरात चालશે ना काही विषय नाही चांगल्याशी मी काय म्हणत पाहुणा अहो आपलं क्षेत्र कितीशे म्हटलं ते आपलं क्षेत्र हो आपलं काय शेना 16-17 एकरी हाव चांगलं शो मग चांगलं शे भगवाननी कृपा काल मग मग बोलावतस का पोरले काय शे जरासं घरनं काम बी चालू ते पानं पडी जरासं बर काय नाही लगेच बोलावच काय अडचण नाही गुड्डी ए गुड्डी वय ना का बाळा तुझं नाव गुड्डीच आहे ना हो माझं नाव गुड्डी बर मग बाळा तुझं शिक्षण वगैरे किती झालेलं आहे फार्मसीलाच आहे आता सेकंड इयरला आहे बर मग तुझ्या काही हॉबी वगैरे हो तर आता सध्या AI चा जमाना आहे आणि AI मध्ये व्हिडिओ बनवायला खूप आवडतं तर माझ्या फ्रेंड्सचं आणि इतर फॅमिली मेंबर वगैरे असेल यांचे मी AI वरती व्हिडिओ बनवत असते तर खूप चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनतात आणि खूप कॉमेडी देखील बनवता येतात तर मग आता आपण मुद्द्यावर येऊ आता माझ्या मुलाकडं आता 17 एकर जमीन आहे तर महत्वाचा प्रश्न तुला विचारावा लागेल तू जमीन करू इच्छितेस की नाही हो तर आता शेती म्हटलं की वडिलांकडे पण शेतीच आहे तर मी लहानपणापासून शेतीमध्येच खेळलेली आणि शेती ही मला खूप प्रिय आहे त्यामुळं शेतीविषयक मी जास्त काही बोलू शकत नाही तर शेती हा माझा एक छंद देखील आहे आणि हॉबी म्हणजे खूप आवड आहे मला शेतीची त्यामुळं शेती मी करेनच मला काही ह्याच्यात प्रॉब्लेम नाही तर आता बघ तू डिप्लोमा इन फार्मसी करते मग तुला डिग्री करायची का पुढे हो मला आहे ना डिग्री पण करायची आहे आणि अजून मोठ्या चांगल्या कॉलेजमध्ये करायची बर सोन्या बाळा तुला काही प्रश्न विचारायचे असते तू विचारू शकतो हा भाऊ तुला पण काही विचारायचं असेल ते विचारून घे बरं का लाजू नको नाही आता आहे ना सर्व विचारला गेलंय मग आता काही विषय नाही बर पाहुणा मग आता विचाराय गे पोरले 2 शब्द काय तुम्ही प्रश्न विचारायला जात्या मग आता काय निर्णय त्याकडे धरा ना आपण नाही आता कशी एकमेकांनी पसंत वर्ष ना होती आता पोऱ्याले पोर आवडणे का नाही पोरले पोरे आवडणार का नाही हाय आपले पहिले निश्चित करणं पडे ना हो हाय कन्फर्म झाल्याशिवाय आपण पुढलं काहीच पाऊल उचलू शकत नाही
मग आता हाही कन्फर्म आले आपण आता वाजी राहणार दुपारनं 12. तर रात्री 7 वाजता तुम्ही कॉल करा, मग आम्ही पर्याय देतो, तुम्ही तुम्हाला पर्याय द्या. हो, मग पाऊत पुढलं कायशी काय नाही. जमा मग ठराव पास कराले, तुम्हाला 4 माणसं आम्हाला 4 माणसं. हो, मग बसता कशा काय सोनं नाणं वगैरे काय असं नसे मग सर्व पानच पडे ना. हो बरोबर शे का नाही. मग बरोबर शे पाहुणा तुमनं म्हणणं. चालेल, मग तुम्हाला काय निर्णय शे काय नाही सांगा आम्हाला संध्याकाळी बरं का. दीदी बघून घे, हा बघ हा मुलगा आहे इथं बसलेला बरं का. तुला सांगायची तर काहीच गरज नाही भाऊ, पण मग तसं सांगून दिलेलं चांगलं. हा मुलगा आहे, याचं चांगलं शिक्षण वगैरे देखील झाले, तुला बायोडाटा तू बघितलाच असशील. हा, तर मग सायंकाळी पप्पांना सांग तुझा निर्णय काय आहे काय नाही, कसा आहे मुलगा, काय वाटला तुला. तुम्हाला अजून बोलायचं असेल पर्सनली काही बोलू शकता बरं का तुम्ही, तसं काही नाही. आणि मग आता सायंकाळी आता तुम्ही इथं बोलू शकत नसाल का काय असेल नसेल, तर मग सायंकाळी कॉल करतो मी. तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलून घ्या, एकमेकांशी ओळख करून घ्या बरं का. त्या पद्धतीने काय आहे काय नाही आपण बघू. ते लावायचं काहीच कारण नाही याच्यात बरं का. हो. बर मग चला पाहुणा येतच आम्ही. हो, पाहू पुढलं कायशी काय नाही. तर मंडळी कसा वाटणार आपला व्हिडिओ. हो, तुम्हाला चांगलाच वाटणार तो काही विषय नाही. तर मंडळी सर्वप्रथम माफ करा, बराच दिवसपासून आपण व्हिडिओ टाका नाही काही करणार, सो आपल्या मोबाईलला काही प्रॉब्लेम चालू होतात, त्यामुळे आपण काही व्हिडिओ बनवणार नाही. आणि इथून पुढे म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ सांगितले तुम्ही इथून पुढे चांगलाच व्हिडिओ येतील. आणि आपण क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर बनवतोच व्हिडिओनी. लेंथ बी तुम्ही पाहिजे घ्या, एक नंबर क्वालिटी असं काही विषय नाही. आणि अशा व्हिडिओसाठी तुम्ही आपला तुफान नारायण या चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि इथून पुढे पार्ट कोणता बनवा ते तुम्ही आपली पर्सनल आयडी तर टाकेल अशी त्या आयडीवर आपले मेन्शन करा की कसा प्रकारे व्हिडिओ अजून बनवला गेला पाहिजे. तर टॉपिकनं आपण अजून चांगला प्रकारे व्हिडिओ बनवतो. तर गुड्डी आणि गुड्ड्याना गुड्डी आणि सोन्याना पोरपावना कार्यक्रम तर कसा वाटणार तुम्ही आमले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.